महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सर्व अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो व येथील आमच्या असलेले हेडमास्टर जे सामाजिक क्षेत्रात त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी काही ज्या गोष्टी मांडल्या त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी माझा सत्कार केला असे सरांचा सुद्धा मी आभार मानतो की आम्हाला या शाळेतील मुलांची सेवा करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. तुम्हा सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो की माझी सुद्धा सुरुवात जिल्हा परिषद शाळेमधूनच झालेली आहे. आज तुम्ही सर्वजण जे लहान आहात, मी पण तसंच लहान होतो, खोडसर होतो, खेळाडू वृत्तीचा होतो. अभ्यास करताना सुद्धा मला सुद्धा काही अडचणी आल्या, तुम्हाला सुद्धा येत असतील. शैक्षणिक अडचणी सर्वांना असतात. आज मी तुमच्यातून बाहेर निघून कुठेतरी काहीतरी चांगल्या प्रपंचात गुंतलेलो आहे, पण त्याच्यात माझं कर्तव्य आहे की माझ्या समाजातील लहान मुलांना माझं काहीतरी देणं आहे. माझ्या कष्टकरी आदिवासी समाजातील मुलं वर्षानुवर्ष जी शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत, ती शिक्षणाच्या दाराच्या आत आलेली आहेत. त्यांचं शैक्षणिक आयुष्य कुठेतरी चांगलंच गेलं पाहिजे अशी माझी इच्छा असल्यामुळे मी जेव्हा इकडे परिसरात फिरत होतो तेव्हा मी शाळेमध्ये येऊन सरांशी चर्चा केली. तर आपल्या शाळेमध्ये असलेल्या अडचणी त्यांनी सांगून दाखवल्या. तर मी त्यांना आज आश्वासित करतो की सप्टेंबर महिन्यात आपल्या शाळेचा चेहरामोहरा बदललेला असेल. तुम्हाला इथे बाहेर खेळण्यासाठी सुद्धा वस्तू नाहीये. तुमचं आनंदित आयुष्य जायला पाहिजे. ज्या पद्धतीने आम्ही शहरातल्या शाळेमध्ये असलेली मुलं आनंदित शाळेत जातात, खाण्यापिण्याच्या वस्तू असतात, खेळायला सुद्धा साधनं असतात, त्यांना शौचालय सुद्धा साफ असतो, अशाच पद्धतीचं वातावरण तुमच्या सुद्धा शाळेमध्ये मिळेल असं मी तुम्हाला आश्वासित ठामपणे सांगतो. सप्टेंबर महिन्यात तुमच्या शाळेचा चेहरामोहरा बदललेला असेल, तर तुम्ही मनापासून शाळेत येत जा. तुम्हाला काही अडचणी असल्या सरांना सांगत जा. भौतिक अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न मी करेन, पण तुमच्या शैक्षणिक अडचणी असतील, तुम्हाला शिक्षणात कुठे कुठे काही समजत नसेल तर आपल्या वर्ग शिक्षकांना सांगायचं, सर मला हे गणित समजत नाही, सर मला हे इंग्रजी व्यवस्थित समजत नाही, मला समजावून सांगा. पण शाळेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. शिक्षणामुळेच आपली क्रांती आणि आपला उत्कर्ष होऊ शकतो, हेच मी तुम्हाला सांगतो. शिक्षणाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. सामाजिक दृष्ट्या मोठ्या गोष्टी सांगण्या एवढे तुम्ही मोठे नाहीत, पण शिक्षणासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करा. शिक्षण घ्या. शिक्षणातून तुम्ही काहीतरी या देशाचे चांगले नागरिक होतील आणि चांगले नागरिक झाले तर हा देश सुद्धा चांगला बनेल असं मी तुम्हाला सांगतो. शिक्षणाशिवाय या देशात कोणीही क्रांती केलेली नाही. शिक्षण हे या जगातील सर्वोत्तम असं माणूस घडवण्यासाठीच आपलं एक निर्णय असतो आणि ऐतिहासिक कार्य करण्यासाठी आपल्याला लागणारा एक पाठिंबा असतो. तो शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या हजारो पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या म्हणून आपण कुठेतरी गरीब होतो. आज तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी श्रीमंत होतील, ते माझ्या दृष्टीने तुम्हाला दिसत असेल. तुम्ही सुद्धा माझ्यासारखे बना. येणाऱ्या काळात तुम्ही शिक्षण घेऊन मोठे झाल्यानंतर माझ्यासारख्या गरीब कष्टकरी मुलांना त्यांच्या ज्या ज्या गोष्टी त्यांना लागतील ते देण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. मी तुम्हाला असं लहान मुलांना, माझ्या सर्व बंधूंना मी आवाहन करतो आणि इथेच मी थांबतो. आणि तुम्हाला येणाऱ्या काळात काही अडचणी असतील तर सरांजवळ माझ्यापर्यंत पोहोचवा. मी तुमच्यासाठी सदैव तत्पर राहील. एवढेच मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय भारत.